जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किमान 10 सदस्यामागे 1, झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागे 1 आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे 1 असे स्वीकृत सदस्य राहावेत आणि ग्रामविकास अधिनियमात थोडी सुधारणा करावी, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अधिनियमात सुधारणा करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादांना केली होती। ग्रामविकास मंत्री यांनी याबद्दलची चर्चा केली आहे। मला वाटतं की निश्चितपणे जसं महानगरपालिका नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे, कोऑप मेंबर असले पाहिजे। याकरताच शासनाचा जो मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे। पण हे तातडीनं करण्याची गरज आहे, कारण ग्रामीण भागातल्या अनेक लोकप्रतिनिधी ज्या आरक्षणामध्ये महिला आरक्षण असेल किंवा SC ST आरक्षण असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असतानाही, चांगले त्या ठिकाणी लोक असतानाही समाजामध्ये सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक आरक्षणाच्यामुळे राहून जातात। त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे असा प्रस्ताव मी दिला होता। मला वाटतं याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल। जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, यासाठी आम्हाला महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र या संपूर्ण निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळते का? कारण ज्या पद्धतीने या नगरपालिकांमध्ये पुण्यात जे झालं किंवा मुंबईत राष्ट्रवादी वेगळी लढली आहे, नाही काही ठिकाणी आता महायुती झाली आहे, म्हणजे भाजपा सेना युती झाली आहे। परभणीमध्ये आपण आपण धाराशिवमध्ये बघा, त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी मात्र ते होऊ शकली नाही। संभाजीनगरमध्ये काही भागात झाली, काही एकाच तालुक्यात झाली नाही। तर मला असं वाटतं त्या भागातल्या नेत्यांनी बसून त्यामध्ये सकारात्मक चर्चा केली आहे। ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युती होऊ शकते त्या ठिकाणी केली आहे। एका ठिकाणी मला वाटतं राष्ट्रवादी चर्चा धाराशिवमध्ये त्यांनी केली आहे। तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढल्याशिवाय मार्ग नाही आहे, 9-10 वर्षाची गॅप आहे, त्यामुळं काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत, तिथे युती होऊ शकत नाही। पण ज्या ठिकाणी होते आहेत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे। पण सर याला जोडून विचारतो, अचलपूरमध्ये MIMने भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे। महायुती सोडून MIMच्या पाठिंब्यावर आपण अशा प्रकारे सत्ता स्थापन करताय? नाही, तिथे वेगळी परिस्थिती आहे। अचलपूरमध्ये भाजप 90 सीट आहे, 90 नगरसेवक आहे। बाकी सर्व काँग्रेस, उबाटा, MIM सर्व निवडून आले आहेत। त्यांनी आपापले गट तयार केले। भाजपच्या गटात कुणी MIM नाही आहे, भाजपच्या गटात कुठलीही काँग्रेस नाही आहे। काँग्रेसने आपला एक गट केला, तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला। त्यांनी बसून तिथले, आम्ही तर अल्पमतामध्ये आहे, आम्ही 90 आहोत आणि एकूण 36-37 नगरसेवक आहेत। त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापती पद वाटून घेतले। भाजपाचा काही संबंध नाही, भाजपा MIMला कधीच सोबत घेणार नाही। भाजपाचं MIMशी काही तिथे संबंध नाही आहे, आम्ही करणार नाही। आणि कालही आम्ही स्पष्ट केलं आहे की तिथल्या अध्यक्षांनी की MIMचा पाठिंबा आम्हाला नाही आहे, आमचा कुठलाही पाठिंबा MIMला नाही आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये जे चित्र पाहायला मिळतंय की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मनसेकडनं पाठिंबा मिळत आहे। अप्रत्यक्षरित्या युतीमध्ये चर्चा सुरू असताना पाठिंबा घेऊन कुठेतरी प्रेशर डेव्हलप करण्याचा प्रयत्न हा होतोय। मला वाटतं स्थानिक लेवलला नगरसेवक हे स्थानिक विकास आघाडी बनवताना कुठल्या ना कुठल्या गटात जातात। मला वाटतं तिथला स्थानिक लेवलला काय निर्णय झाला हे माहिती नाही। मनसेने काय निर्णय घेतला, एकनाथजींनी काय निर्णय घेतला, त्यांचा पक्षाचा अधिकार आहे। पण भाजपा महायुती चर्चा चालू आहे आणि ती चर्चेमध्येच अंतिम होणार आहे। त्यामुळं त्या मनसेने त्यांना पाठिंबा दिला का नाही दिला काय ते चर्चा होऊनच होणार आहे।
त्यांची बैठक होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिलेली होती. देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतची बैठक होणार आहे. ती होईल ना. माननीय मुख्यमंत्री विदेशातनं आल्यानंतर ती बैठक होणारच आहे, कारण अनेक ठिकाणी महायुती होणार आहे. म्हणजे आज 15 महानगरपालिका आम्ही एकत्र लढलो आहे 29 पैकी. तिथे चर्चा करावीच लागेल. ज्या ठिकाणी आम्ही सोबत लढलो नाही त्या ठिकाणी एकनाथजीचे लोक निवडून आलेत. अमरावतीमध्ये आहेत, आम्हाला चर्चा करावीच लागेल. अकोल्यामध्ये आम्हाला चर्चा करावी लागेल. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी युती नव्हती त्या ठिकाणी चर्चा होईल, युती होती त्या ठिकाणी चर्चा होणारच आहे. पण याच ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही भाजप बरोबर लढलेलो आहोत, त्यामुळे भाजप बरोबर सत्ता स्थापन करू. मात्र मनसे महायुती सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरेंची कुठेतरी गोष्टी झाली का? कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र ते सत्ता वाटपाच्या वेळी मनसेची साथ सोडल्याचे पाहिजे. मला वाटतं तिथे आता राजसाहेबांनी आणि उद्धवजींनी विचार केला पाहिजे त्यांचे लोक कोणासोबत जात आहे. पण आमची भाजपा सेना युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत. आम्ही सरकार त्या ठिकाणी बसू. आमचे रवींद्र चव्हाणजी तिथले अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि तिथले नेते आहेत. त्यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथला निर्णय भाजपा सेना म्हणूनच बहुतेक होईल. त्यामध्ये कुठलाही मला वाटतं दुसरा विचार करायची गरज नाही. काल हायकोर्टाने एक महत्वाचं टिप्पणी केली आहे. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा नगरपालिका निवडणुकीतल्या एका प्रकरणापासून फरार आहे आणि मुलगा फरार असताना सुद्धा तो पकडला जात नाही आणि असं असून सुद्धा गोगावले मात्र त्याच्या संपर्कात आहेत आणि ते तरी मंत्री पदावर काय अशी टिप्पणी करत होते. नाही, कोर्टाने जे टिप्पणी केली असेल मुख्यमंत्र्यांवरती देखील हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपल्याच मंत्र्यांचा मुलगा मंत्र्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सरकारी दरबारी पोलिसांना असं सापडलं. तर हायकोर्टाने जे काही टिप्पणी केली असेल किंवा हायकोर्टाने जे काही निर्देश दिले असेल किंवा हायकोर्टाने जे काही सूचना दिल्या असतील त्या आधारावर सरकारचं काम चालूच आहे. सरकार त्या पद्धतीने पुढची कारवाई करतात आहे. पण असं आहे की कधी कधी आरोपी नाही भेटत. आता आरोपी जर कॉन्टॅक्टमध्ये आहे तर पोलीस शोधून काढतील. मला वाटतं आज उद्या बघितलं पाहिजे हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर किंवा हायकोर्टाने टिप्पणी केल्यानंतर आज उद्या सरकारकडे जी काही यंत्रणा आहे ती काहीतरी कारवाई करतील. माहिती अशी देखील आहे की या टिप्पणीनंतर तो संपर्कात आला आणि तो आज सरेंडर देखील करणार अशी देखील. नाही, सरेंडर केलं फारच चांगलं आहे, पण पोलीसही काही करतील. त्यांना तो मॅन्डेटरी आहे हायकोर्टाचे डायरेक्शन असल्यामुळे. कल्याण डोंबिवलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 4 वर्षीय मुलीवरती एका अत्याचाराचा प्रकार हा समोर आलेला आहे. मागे देखील बदलापूरमध्ये अशीच घटना घडली होती. रेल्वे रुळावरती नागरिक उतरले होते आणि आता ही दुसरी घटना आहे. असं पाहता एकूण गंभीर घटना आहे. ही घटना गंभीरच आहे. मागची बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती. त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या क्रूर कर्मावर कारवाई केली. आता जो काही क्रूर कर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची ऍक्शन आहे त्याला सुटू नये, त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी, त्याला शासन व्हावं याकरता पोलीस आपलं काम करेल. पण निश्चितपणे घटना दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये अजून जास्त कडक कारवाई करण्याचे त्या ठिकाणी गरज आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि शासन यामध्ये लक्ष टाकतीलच आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष टाकू. महापालिका निकालानंतर मुंबईमधून एक एमआयएमच्या नेत्याचं विधान खूप चर्चेत आलं. एमआयएमचा विजय झाल्यानंतर आता मुंबईपुढील 5 वर्षात आम्ही हिरवा करून टाकू अशा प्रकारचं विधान झालं आणि त्यावर त्या टिप्पणीवर खूप टीका देखील. निवडून आल्यावर अतिउत्साहामध्ये असे त्या ठिकाणी स्टेटमेंट करणे, अतिउत्साहीपणा दाखवणे हे काही योग्य नाही. हे लोक निवडून आल्यावर पाकिस्तानचे ध्वज फडकवतात, हे योग्य नाही. आणि अतिउत्साहीपणा करून या पद्धतीचं सामाजिक वातावरण, धार्मिक वातावरण झेंड्याचा आधार घेऊन भडकवणे आणि या ठिकाणी आम्ही हिरवा करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू या पद्धतीचं वातावरण तयार करणे योग्य नाही आहे. एखादी निवडणूक जिंकल्यावर अतिउत्साह जो असतो तो त्याचे प्रतीक दिसत आहे. त्यामुळं असे उत्साह फार काळ टिकत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दावोसमधील 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली, मात्र विरोधकांकडून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. जाणे असं म्हणतात की केवळ आकड्यांचा हा फुगा आहे की वास्तव आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला. दुसरीकडे संजय राऊत सुद्धा असं म्हटलं की जर गुंतवणूकदार हे आपल्याच देशातले तर परदेशात जाऊन त्रास करायची काय गरज. दावोस हे आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय लेवलचं असं केंद्र आहे ज्या केंद्रामध्ये ज्या दावोसमध्ये या कराराच्या माध्यमातून अनेक देश त्या ठिकाणी येतात, भारतही जातो आणि अशा ठिकाणी करार होणे, त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लक्ष करोड रुपये हे या महाराष्ट्राच्या गुंतवणुकीकरता आणणे
खरं तर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुल्या मंचावर येऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सत्कार सन्मान केला पाहिजे. एकीकडे रोजगाराच्या बोंबा मारतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एवढं मोठं कर्तृत्व केलं आहे, एवढं मोठं कर्तव्य उभं केलं आहे, त्यांना मात्र क्रिटिसाइज करणे, महाराष्ट्राची पद घालवणे आणि या पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करणे, घरी बसला टोमणे मारणे हे काही योग्य नाही. मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा बेरोजगार मुलाकडनं, राज्याच्या जनतेकडनं आभार मानतो. या राज्याला 30 लाख कोटी रुपये, 30 लाख करोड रुपयाचे जे इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये येते आहे, ही या ठिकाणी खरीखुरी इन्व्हेस्टमेंट आहे. मागच्या वेळी 16 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती, त्यावेळी ती प्रत्यक्षात उतरली. आता मात्र जे 30 लाख कोटी रुपयाची जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे, ती इन्व्हेस्टमेंट या राज्याकरता, विकसित महाराष्ट्राकरता महत्वाची आहे. विरोधकांनी जाहीर सत्कार देवेंद्र फडणवीसचा करावा. एकट्यात करतात, एकट्यात शुभेच्छा देतात त्यांना, पण जाहीरपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी देवेंद्र फडणवीसजींची आता सत्कार करावा अशी माझी सूचना त्यांना आहे. ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण महाराष्ट्राची 14 कोटी जनता मात्र देवेंद्र फडणवीसजीच्या या कर्तृत्वाला सलाम करते आहे. माननीय देवेंद्रजींनी केलेलं कार्य हे या महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या कधी शासन काळात झालं नाही. 30 लाख कोटी रुपयाचे करार होणे आणि महाराष्ट्राला मजबूती देणे, यालाच खऱ्या अर्थाने जे कर्तृत्व देवेंद्रजींनी केलं आहे, महाराष्ट्राकडनं त्यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री मुंबईतल्या कंपन्यांसोबत तिकडे हाऊसमध्ये जाऊन करार करत असतील तर वांद्र्यासाठी आता मी हाऊसमध्ये जाईल आणि वांद्र्यासाठी तिथे जाऊन कोणी म्हटलं? असं आदित्य ठाकरे तिकीट काढून देऊ त्यांची, त्यांना पाहिजे तर बांद्रामध्ये कुठे जायचं, देशात विदेशात जाऊन या, आणा ना. त्यांना काही मनाई थोडी केली आहे. गरज पडतं आम्ही तिकीट काढून देऊ, त्यांना काही चांगलं होतं महाराष्ट्राचं. तो संजय राउत को क्या बीमारी आपको मालूम है? तो दिमागी इस प्रकार से दिमाग की हालत खराब करना योग्य नहीं है. इस प्रकार से दिमाग की हालत खराब करते हैं. भाई देखिए, देश के इतिहास, महाराष्ट्र के इतिहास में पहली बार देवेंद्र फडणवीस जी ने 30 लाख करोड़ रुपया का इन्वेस्टमेंट लाया है. डावोस ऐसा केंद्र है जहां पूरे देश के लोग आके, विश्व के सारे देश के लोग आकर वहां बिजनेस सेंटर वहां पर है. और इस प्रकार का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र को मिलता है, महाराष्ट्र की मजबूती होती है और जो इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आता है वो इम्प्लीमेंट होता है. महाराष्ट्र की 14 करोड़ जनता देवेंद्र जी का आभार व्यक्त करती है. हम सारे लोग देवेंद्र जी ने किया हुआ कर्तृत्व कार्य, ये महाराष्ट्र की जनता के लिए ऐसा कार्य है जो आने वाली पीढ़ी और आने वाले जो बेरोजगार लोग हैं, हमारे महाराष्ट्र को मजबूती देनी है, जीडीपी बढ़ाना है, इसके लिए बहुत महत्वपूर्ण है. और ऐसा कार्य करने के बाद इतना बड़ा महाराष्ट्र को आज जो भेंट मिली है, इसके बाद अपोजिशन लोगों ने उनका खुले रूप से सत्कार करना चाहिए. संजय राउत और सारे लोगों ने अंदर से करते हैं, शुभेच्छा देते हैं, लेकिन खुले रूप से सत्कार करना चाहिए कि देवेंद्र जी ने कार्य किया है. वो करेंगे नहीं, लेकिन महाराष्ट्र की 14 करोड़ जनता देवेंद्र जी ने किया हुआ कार्य, 30 लाख करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट जो देवेंद्र जी ने लाने का प्रयास किया है, मैं महाराष्ट्र की जनता की ओर से हृदय से देवेंद्र जी का आभार व्यक्त करता हूं कि मजबूत महाराष्ट्र के लिए, विकसित महाराष्ट्र के लिए माननीय देवेंद्र जी ने किया हुआ ये कार्य महाराष्ट्र की जनता इतिहास में याद रखेगी. ये कार्य विकसित महाराष्ट्र के लिए किया गया है. और जिस प्रकार से देवेंद्र जी ने पूरे आज देशों में और आजू बाजू के सारे बिजनेस जो भी व्यवसायिक है, जो कंपनीज है, इसमें जो कारपोरेट में जो एक उन्होंने अपना कॉन्फिडेंस तैयार किया है कि महाराष्ट्र में आकर उनको जमीन मिलेगी, पानी मिलेगा, रास्ता मिलेगा, इंफ्रास्ट्रक्चर मिलेगा, बिजली मिलेगी. यहाँ का इन्वेस्टमेंट आने के बाद सस्ते में सारे उत्पाद तैयार किए जाएंगे.
अच्छा क्लाइमेट मिलेगा। ये सारा कमिटमेंट देवेंद्र जी ने किया है। सिक्योरिटी का कमिटमेंट किया है, बिजली का कमिटमेंट किया है, वाटर सप्लाई का कमिटमेंट किया है, इंफ्रास्ट्रक्चर का कमिटमेंट किया है, जगह जो देना चाहिए, लैंड देनी चाहिए, वो कमिटमेंट किया है। जब ऐसा फ्रेंडली वातावरण देवेंद्र जी ने पूरे देश, पूरे दावोस में रखा, तब जाकर ये सारा इन्वेस्टमेंट आया है। ये गुंडा राज वाला महाराष्ट्र नहीं है। अब महाराष्ट्र में इन्वेस्टर क्यों आ रहे हैं? क्या बहुत बिजनेसमैन को बिजनेस के लिए और व्यापार के लिए एक अच्छा क्लाइमेट महाराष्ट्र में मिल रहा है, और महाराष्ट्र ही आज आगे जाने की उम्मीद है। महाराष्ट्र ही बिजनेस को आगे ले जा सकता है। कारपोरेट में बहुत ज्यादा फैसिलिटी महाराष्ट्र में मिल सकती है। और जिस प्रकार से इंडस्ट्री के लिए हमने पॉलिसी बनाई है, आज जिस प्रकार से अलग अलग क्षेत्र के लिए हमारे महाराष्ट्र में पॉलिसी बनी है, वो पॉलिसी मजबूत पॉलिसी है। और जो महाराष्ट्र की गवर्नमेंट ने पॉलिसी बनाई है, उस पॉलिसी को देखकर ये सारा कारपोरेट महाराष्ट्र को अपना सेंटर बना चुका है। वो गलत है। कोई एमआईएम के साथ टाइप नहीं हुआ है। वहां बीजेपी केवल 9 पार्षद है, बीजेपी 9 पार्षद है, बाकी 36 पार्षद अपोजिशन पार्टी के हैं, कांग्रेस के, एमआईएम के, सब लोग अलग अलग है। हमने सरकार में उनका कोई सपोर्ट नहीं लिया है। हमारा नगराध्यक्ष डायरेक्ट चुन के आए जनता से। बाकी जो पोस्ट है, उपाध्यक्ष होते हैं, वहां सभापति वगैरह होते हैं, उन्होंने बांट लिए है। उन्होंने उनकी आघाड़ी बनाई है। हमारे आघाड़ी में वो नहीं है, हमारे गठ में वो नहीं है। उन्होंने अपने अपना बांट के अपनी अपनी सभापति पद बना लिए है। उसमें बीजेपी का कोई संबंध नहीं है। शिवसेना भाजपा की युति होगी। हमारे अध्यक्ष जी रविंद्र चौहान जी उसमें सारा देख रहे हैं। एकनाथ शिंदे जी, रविंद्र चौहान जी और हमारे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री जी उसमें बैठकर निर्णय करेंगे। पूर्वीपासून काम करत होता, काय भावना आहे त्यांच्या संबंधित काय आठवण आहे तुमच्या? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या जयंतीनिमित्त मी हृदयातून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना वंदन करतो, अभिवादन करतो। आणि बाळासाहेबांचे विचार हे आमच्या सर्वांसाठी, आमच्या जीवनाकरता, आमच्या रोजच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि आमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये महत्वाचे आहेत। त्यांच्या जीवनचरित्रावर जर आम्ही आमचं जीवन काढलं तर त्यातमधला एक टाचणीभर सुद्धा आम्ही घेतला, बाळासाहेबांच्या जीवन कार्याचा टाचणीभर सुद्धा भाग आम्ही स्वीकारला, तर महाराष्ट्राला मजबूती देण्याचं एक मोठं कार्य आमच्याकडनं होऊ शकतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जीवन म्हणजे एक स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिकपणाचं जीवन जे आम्ही बघितलेलं आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बाळासाहेबांच्या जीवनाचे जे या ठिकाणी पडसाद आहे, हे पडसाद आम्हाला सर्वांना चांगलं काम करण्याची ऊर्जा देतं। आणि त्यामुळं मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना खूप खूप अभिवादन करतो आणि त्यांना नमन करतो।